ज्यांच्या घरात कालवणाला काही नव्हतं त्यांना वैकुंठाला न्यायला देव आला, जरा विचार करा. तुकाराम महाराजांना काय तुम्हाला वाटतं बा भजनी नीट मारत आणि महाराज लोक नीट मारत आहे? हा बावळाटपणा आहे. काही म्हणते बाबा महापोराला पाकवा शिकवा, पाकवा त्याचं याडं निघलं तुझं कुठं शिकतो. काही म्हणते महापोराला भजन शिकवा, 80% भजनांची पोरं याडपाटे. तू काय डोकं लावतो भाऊ? कीर्तनकारांचीच कचा क्वाटरी पेट आहेत, ते चालत नाही. ज्याचा बाप रामायण सांगतो त्याच्याच पोरानं दुसऱ्या गावातून सीता आणली. आता रामायण कोणा सांगा? दशरथच गेला वनवासाला, राम राहिला घरी. दशरथ गेला वनवासाला, तो झाला दिंडी 3 एकरीनं, आला आमच्या बोखांडी. काय करता असं चालतं का ते? तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं महाराज. असं कोणी उठावून माया पोराला पकवा शिकवून मांडलं तसं नाही चालत ते. माना नाही तर नका मानू, पण झटका बसतोच. काय माणसं म्हणते बा माया पोराला, ते नादीच लागू नका तुम्ही. आमच्याकडे काही नाही राहिलं, आमच्या लई टोळ्या झाल्या. हा बाबा असल्यावर तो बाबा येत नाही, तो बाबा असल्यावर हा येत नाही. दोघं येऊ नका तिकडे शेळ्यावाळा, पण लोकांना का तकलीफ. आता महाराज मंडळी आमची लई ताईट झाली. मोठी नोट ठुली तरच पाया पडून देते, नाही तर पाया पडून देत नाही. ती इंदुरीकडचं कीर्तन होतं शिर्डीत. एक साधा धोत्रावाला माणूस आला, साधा, पण त्याची निष्ठा होती. त्याच्या हातात 20 रुपयाची नोट होती, 20. त्याला वाटलं इंदुरीकडच्या पायावर ठेवा आशीर्वाद. आता मिळत तर नाहीच आशीर्वाद, पण मिळाला तर 20 मध्ये कुठं आशीर्वाद मिळतो. पण त्याला वाटलं बुंगली तर बुंगली, पण इंदुरीकडच्या शिष्यालाही नालायक. त्याला म्हणलं साहेब जवळ यायचं नाही. तो नाही तर राहिलं, माझे कुठं वाया चालली. पण त्याची निष्ठा होती का नाही. तो गेला आणि एक नंबर 2 करणार आलं. 5-6 धाबे, 2-4 बार, पुढं धाबा, मागं बारबाला, असा टाईट आला. पण त्यानं 2ची काढली लांब. लोट लालच लांब. इंदुरीकडच्या शिष्याने पाहिजे, या पहिला आमच्या बोकांडी बसा, मग त्यांच्या बोकांडी बस. या सारखा या ते आलं आणि त्यानं ती नोट ठुली इंदुरीकरच्या पायावर. इंदुरीकर भांबावलं, लांब नोट दिसली. इंदुरीकर त्यालाच म्हणला पुत्रवती भाऊ. तो म्हणला बावळा टे का मी गडी आहे. तो म्हणला मरदे का अजून एक नोट ठुई, गड्यालाही पार होईल. काय सांग. अर्थ लोपले पुराणी आणि नाश केला शब्दज्ञानी. फक्त खरेची आई मेली. हे इंदुरीकरचे हे इंदुरीकरचं कीर्तन. अरे हे इंदुरीकरचं कीर्तन आहे महाराज. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. हे अंतिम सत्य आहे, हे ध्यानात ठेवा. थोडं कानाला वाईट आहे पण सत्य. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका. महाराज उलथू द्या, मरू द्या तिकडे. महाराज कीर्तन संपल्यावर का मरण गंज बुवा आहेत. दगड उचाकला का बुवा आहे, दगड निघाला बुवा आला, लागल तेवढी बुवा आहे. पण एक ध्यानात ठेवा, इंदुरीकरचं कीर्तन 2च लोकांच्या बाबतीत आहे. नीट ऐका. एक, म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका, आणि बरोबरीच्या लोकांनी तुमचा मित्र म्हणून ऐका. ते कालही खरंय, आजही खरंय, उद्याही खरंय. थोडं कानाला वाईट आहे. आणि मी तुम्हाला उपदेश करणे इतका मोठा नाही, किंवा तुम्हाला सल्ला देणे इतका मोठा नाही, पण तुमच्यातला म्हणून 4 गोष्टी सांगण्याचा आम्हाला अधिकार नक्की आहे. यावर तुमचं मत का? उपदेश करणे इतके मोठे नाही. आम्ही काय उपदेश करतोय तुम्हाला? आम्हीच गुतलोय तुमच्यासारखे बायका पोरात. आम्ही काय तुम्हाला उपदेश करू शकत नाही. आपण काय साधू संतांनी इतके त्यागी? आपण तुम्ही उपदेश करू शकत नाही. तुकाराम महाराजांनी 400 एकर जमीन दान केली. आपण येडे का? आपण गाडीतून 100 कमी पडले तर उतरतोय, 100 राहिले वा. हो, महाराजाचं कीर्तन संमेलन पायाजवळचा बंडल तासात राहिला. बाबा घरी गेल्यावर परत आला स्टेजवर, आयला नोटा राहिल्या म्हणजे. नाही, आपल्याकडून उपदेश होणार नाही, पण चांगल्या गोष्टी तुमचा मुलगा म्हणून आणि मित्र म्हणून सांगण्याचा अधिकार आम्हाला कवाही, आणि तो स्वीकारलाच. काळ फार वाईट आला महाराज, काय फार वाईट आला. परत थोडं मागं जाऊ आपण. तुम्ही माग म्हणजे पुढे जायचंच खवा.
तिथं जायचं आपल्याला. कुठून आलतो ध्यानात ठेवा. मेला धृतराष्ट्र जळून, पण तुकाराम महाराजांना वैकुंठाला न्यायला देवाला इथं होतो आपण. गमेंट कमी करा, दिवस जाणार आहेत, काय कोणाला कोणाचं ज्ञान नाही. चला पुढे. आता इथवर आलो आपण. आता सगळ्या माणसाला मॉडिफिकेशन मध्ये सांगतो. बसलेल्या सगळ्या माणसांकडे मोबाईल आहेत. अंडरपॅन्ट नाही काहीला, आतली चटी नाही, मोकळा आहे, पण हँडशीट 9,000चं आहे. चैन उघडी ना, तो नाही मोकळा, काही रेंज मध्ये. पण एक ध्यानात ठेवा, आपल्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला मोबाईल फिट करून सांगतो. आता मोबाईलच सांगतो 5 मिनिटात. बसलेल्या कोणत्याही माणसं, सॅमसंग असो, जिओ असो, नोकिया असो, वोडाफोन असो, कोणताही असो, फक्त मोबाईल चालण्यासाठी काय लागतं एवढं सांगा. रेंज. आता उत्तर तुम्ही द्यायचे बरं का. मोबाईल किती किमतीचा असू द्या, तो अवलंबून कशावर आहे? बस. तुम्हाला जर रेंज मिळवायची असेल नसेल तर मोबाईलची किंमत शून्य आहे. कोटी रुपयाच्या शरीराची किंमत मागच्या जन्मीच्या पुण्याईनं तुम्हाला मिळाली. ही रेंज आहे. ही रेंज आहे. आईबापाचा आशीर्वाद लागेल, मागच्या जन्माचं पुण्य भक्कम लागेल, तेव्हा तुम्हाला हा मोबाईल मिळाला. हे हँडशीट आहे. आता नीट ऐका, हँडशीटला काय लागेल? पहिली रेंज. मग मागच्या जन्मीचं तुमचं माझं पुण्य चांगलं होतं म्हणून शरीर मिळालंय, पुन्हा मिळेलच. बस. आता हा झाला मोबाईल. प्रत्येक माणसाच्या मोबाईल मध्ये बसलेल्या माणसाच्या 100 रुपये बॅलन्स आहे. 100. कशावरून? प्रत्येक माणसाला आयुष्य 100 आहे. हा झाला त्याच्यातला मोबाईल. त्याच्यातले 50 झोपेत गेलेत. आता किती राहिले? मोबाईल बॅलन्स शीट करून देतो तुम्हाला. मग तुमचे माझे 50 गेले ना झोपेत, मग आपले 25-50 रुपये बोगसच गेलेत. यूट्यूब, फेसबुक, टिकटॉक, पबजी गेले 50. आता मोबाईल मधला बॅलन्स शिल्लक किती आहे? 50. त्यातला 25 नको तिथं घालवला. हॅलो, काय चाललंय? काय नाही. काय हो? सहज. तुला काम नाही का काय? तू उलथू द्या ना, मरू द्या इकडे. तुला काय आठवण आली? मग मरायचं आठवण आली तर. सहज गेले का नाही पैसे बोगस? हॅलो, जेवला का? तो जेवलाय बी फाशी घेऊन मिळालाय बी. तुला काय करत? हॅलो, जेवला का? झोपलाय का? होता नाही का? बालताय? कपडे घालू नये का? मोकळाशी. गेले 25. तुमचे माझे 25 असेच गेले ना. कशात गेले? अभंग लिहून घ्या. कशात गेले? मी तवा नाता प्रति कर्म इनमती मंद बुद्धी तुम्ही आठवले न कधी वाचे कृपणे ती माय बापा नाही ऐकले गायले गीत धरले दात सांडिले हित नावडे पुराण बसले संत केले बहुत परिणाम करू नये तो केला व्यापार व्हायला भार कुटुंबाचा नाही केले तीर्थाचे भ्रमण पाळीला पिंड करचारणा नाही संत सेवा घडले दान पूजा लोकन मूर्तीचे असंग संग घडले अन्याय बहुता धर्म उपाव न कळे हित नाही बोलू आठवते आप आपल्या घात करू शत्रू झालो मी दावेदार तो कृपेचा सागरू उतरी पार तुका म्हणे. गेले 25. आता बॅलन्स किती आहे तुमच्याकडं? मोबाईल टाईट करायचं बरं का ना. तुमच्याकडे बॅलन्स किती आहे? 25. पण ते 25 खर्चेपर्यंत बॅटरी नाही उतरली पाहिजे. आणि आता जवळजवळ 60% बॅटऱ्या. बीपी. चहा घेता का? राखेल दे चहा. 1 ग्लास राखेल पेतो. हे उतरेल बॅटरी आहे. बीपी, शुगर, निद्रानाश यानं दिसत नाही, यानं ऐकू येत नाही. आता बॅलन्स किती आहे? 25. पण बॅटरी तर उतरली. मग बॅटरी चार्जिंग करायची असेल तर काय काय लागेल बोला? एक लाईट पाहिजे, 2 पिन पाहिजे, चार्जर, त्या चार्जरला पिन पाहिजे. मग ऐका उत्तर. आता उत्तर ऐका. बॅलन्स 25. तुम्हाला अनेक जन्माचे पुण्याईची लाइटिंग तुमच्या जीवनात पाहिजे. 2 संतांच्या कृपेचं चार्जर पाहिजे, चांगलं वागण्याची पिन खोसली पाहिजे आणि भजनाचं बटन दाबलं पाहिजे, तेव्हा हा मोबाईल चार्जर. बटन बिटन खुसून ठेवलं, पिन बिन खुसून ठेवलं, बटनच नाही दाबलं. का हो चार्जिंग होईना? त्यानंच नाही राहील. मरशील ना तसं. भजन केलंच पाहिजे. मग काही अशीच आहे. एक लग्वीला गेलं मोबाईल आला, मग चैन तर खोलावं का नाही?
येणेच आहेत काही शहाणेत का ही मोबाईल सतत मोबाईलवर बोलणारी माणसं ना मला फार चुत्यात करणार यांची यांना धर्म नाही कळत आणि मोबाईल वापरणाऱ्या लोकांना पाया पडून सांगतो भाऊ तुम्ही सगळे सुशिक्षित लोक आहात आता मला एक उत्तर द्या हृदय कोणत्या बाजूला आहे डाव्या आता साध्या गोष्टी आहेत महाराज हे आम्ही सांगायचं का आता तुम्ही सगळे लोक मोबाईल कोणत्या खिशात होत्या बरं तुम्हाला साध्या आकली आहेत का नाही काही जर रेंजमध्ये महाराज जर सायलेंट करून ठेवला 2-4 वेळा जर व्हायब्रेट झाला किक बसल ना एखाद्याची शरीरातला सगळ्यात नाजूक इंद्रिय हृदय आता हे नुसते बॉक्स आहे ना बॉक्स हे नुसतं जोरात चाल म्हणून इको जर लावलं ना इको लावून जर 2-3 चाली म्हणलं ना आमची हे गेलेत पार माझं तर कामच देत नाही 2-4 वेळा हात दाबून धरावं लागत तेव्हा ती सुताव चालत नाही ते एखाद दिवशी हे बंद पडायचं असे जय विठ्ठल राहिलं त्याला गेलं पाहिजे दणका बसतो याचा मारा मी मोबाईल वापरणारी वरच्या खिशात मोबाईल ठेवू नये मोबाईलचा वापर उजव्या कानाचा बोलताना कमी करावा उजव्या कानाचा वापर करू नये जास्त इकडं बोलावं मोबाईल पॅन्टच्या खालच्या खिशात मोबाईल पॅन्टच्या खालच्या खिशात कधी ठेवू नये पोरांनो ठेवायचं नाही कधी रेंज जाती माणसाची रेंज मग मोबाईल कुठं ठेवावं कधी देणं ठेवायचं मोबाईल हा बरेचशा लोकांच्या कमरेला बेल्ट आहे आणि बेल्टला कवर आहे ती जागा अतिउत्तम आहे कारण मोबाईलमधून वेव्ज ज्या येतात वेव्ज त्याचा त्वचेशी संपर्क नको आहे त्या बेल्टला कवर करून घ्या त्याच्यात ठोजा मोबाईल आणि मोबाईल वापरणारी याडपटच असेल आणि मोबाईल वापरणारी ज्या माणसं आहेत त्यांना निद्रानाश नावाचा रोग आहे निद्रानाश झोप नाही यांना हे झोपत नाही याडपट रात्री आथरुणावर पडले ना आणि मग त्या अर्धले चित्र उघडे वाक्य तेच डोक्यात घेऊन झोपत होती त्याला झोप पुरी नाही येत निम्म्या रात्री एकानं गोदडी फाडली टरा गोदडी फाडली त्याचा बाबा नाही यानं परदेशी खाट मोडली ना आज गोदडी फाडली म्हणजे याला झालं का त्याची आई म्हणली सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीला पण मोबाईल चार्जिंग कधी होईल आलिंगने संताचिया आलिंगने संताचिया माझी काया मस्तक हे पाया मस्तक हे पाया आला शीतल शांतीचा वारा त्याने सुखला वाजती टाळ वाजती टाळ झण झणा नादर साळ नादर उठावा देवला गोपाळ
पूर्व जन्मी पाप केले ते विस्तारले पाप केले नाशिवंत दृष्टार फली मोती नेत्रांधळे ज्ञान दृष्टी हरपली मोती नेत्रांधळे दृष्टी हरपली नेत्रांधळे भजन्यानं कीर्तनकारानं कीर्तन संपल्यावर जसं नोटावर हात मार द्या तसा रोज काकड्यावर हात आणला पाहिजे. भजने कसे पाकिट पाटकन मोजून पाहत्या कमी हो. कीर्तनकार सुद्धा कसा मोजून पाहतो तसं नित्यनियमानं हरिपाठ आणि काकडा याच्यावर वारकऱ्यानं नजर टाकली पाहिजे. गण लावून परमार्थ होत नाही आणि मेमरी कार्डवर पेन कार्डवर बाबा होत नाही. तुम्ही माना नाही तर नका मानू घासावंच लागत. चला थोडं पुढं तुम्ही पुढं जायचंच कावा. देवानं जे निर्माण गोष्टी केल्या त्याच्यात तुम्ही अतिक्रम करणार. एक प्रश्न बारीक आहे का. हत्तीनं जर कौट खालं नीट आहे का बरं का. हत्तीनं जर कौट खालं कौट महाराज मंडळी सकट आहे का. हत्तीनं जर कौट खालं ना कौट तर तो हत्ती ते कौट सकाळी जसंच्या तसं टाकतो फोडीत नाही. हत्ती कौट फोडीत नाही पोटात पण आतला गर ठेवत नाही. कौठाच्या आतमध्ये जो गर आहे तो गर हत्ती खाऊन टाकतो आणि कौट जसंच्या तसं टाकतो. मग हत्ती गर खातोच कसा PhDचा विषय. शिकलेले कोणी असतील ग्रॅज्युएटच्या पुढचे तर तुम्हाला PhDला 3 विषय देतो. आयुष्यभर घासा तुम्ही कावळा शिवपोत शिकत बसा आणि PhDला आपले 3 प्रश्न आहेत. तुम्हाला 3च आकडे आहेत फक्त PhDला. लॅपटॉप आलं लॅपटॉप आलं इंटरनेट आलं फेसबुक आलं मंगळावर लोक जाऊन आली मंगळावर पाणी आहे का नाही पाहिलं. गरोदर स्त्रीच्या पोटात बाळ कोणता याचा शोध लागला. पण तुम्ही माझ्या मांडीला मांडी लावून जरी बसले तर तुमच्या मनात काय आहे हे मला अजून कळलं नाही. लावा शोध. जाय शाळेत पळ. 2 हत्तीनं जर कौट खालं तर हत्ती आतला गर खातोच कसा. आणि 3 शिळीचं बकरू जर जन्माला आलं तर त्याला आईचं स्तन दाखवावं लागतं. गाईचं वासरू जर जन्माला आलं तर त्याला आईचं सड दाखवावं लागतं. ते सड फोडावं लागतं त्याचं एक धार काढून टाकावं लागते तेव्हा त्याला मिळतं. आपलं बाळ जन्माला आलं तर त्याला आईचं स्तन दाखवावं लागतं. बोटाला धरून चालावं लागतं. पायानं त्याला बोटाला धरून चालावं लागतं आणि त्याला शिकवावं लागतं. पण बाईला बाळ झालं का ते बाळ लगेच पळायला सुटतं. सापाचं पिलू पळायला शिकलं कुठं. जाय शाळेत. सापाचं असं वैशिष्ट्य आहे जर सापाला पिलू झालं मग यादी सांगतो तुम्हाला. यादीचं आहे का महाराज मंडळी सगळं. यदा कदाचित कासवाला केस येऊ शकतात, सस्याला शिंग येऊ शकतात, आकाशाला फळं येऊ शकतात, वांजेला मुलगा होऊ शकतो. नीट आहे का. वांजेला मुलगा होऊ शकतो, अंधार प्रकाशाला घालू शकतो, मृगजळाने तहान बागू शकते. पण कुणाच्या तरी देवाच्या शक्तीशिवाय माणूस मोठा होऊ शकतो हे तुम्ही सिद्ध करू शकत नाही. मान्य. यदा कदाचित आकाशाला फळं येतीलही, वांजेला मुलगा होईलही, अंधार सूर्याला घालविलही. मग मला एक उत्तर द्या महाराज मंडळी. लोखंडाचा स्पर्श परिसाला झाला की त्याचं सोनं होतं हे तुम्ही वाचलंय का अनुभवलंय. वाचलं. तुमच्या बसलेल्या पैकी परीस कोणी पाहिला. तुम्ही सगळे लखपती आहेत.
पाहिलं नाही ना? पाहिलं नाही ना? नाही पाहिलं ना? नीट आहे का? परीस पाहिलं नाही ना? मग परीचं सोनं होतं ना, हे तुम्ही सांगू शकत नाही. पण नीट आहे का? संतांच्या संगतीत गेलेला माणूस बर्बाद होऊ शकत नाही हे तुम्ही सांगता, हाच परीस आहे. तुम्ही आमच्या टोळीत आले ना, आमच्या टोळीत तुम्ही श्रीमंत होणार नाही याची गॅरंटी आहे, पण समाधानी झाल्याशिवाय राहणार. ही परिसराची संगती. ही संगत कोणाची? परिसराची. तुम्ही आमच्या टोळीत या, खाण्याची नका काळजी करू, किती खाय, कवाय खाय, किती वेळा खाय. तुम्ही आमच्याकडे आले हो, खाण्याची चिंता करू नका, कपड्याची चिंता करू नका. तुम्ही श्रीमंत नाही होणार, पण मानानं जगाल आणि समाधानी व्हाल, हाच परीस आहे. परिसर काय वर जातो का सापडायला? माराय काही शोध लावीत बसले, परीस गपचिप आहे. मला एक बावळाट भेटला, तो म्हणला का हो एवढ्या संतांनी चमत्कार केल्यावर येडा बोलवला, भिंत चालवली, मग आताच्या एखाद्या कीर्तनकारानं का चालू नाही का? जनताच लुटीता. मी म्हणलं तुला बाकीच्या बॉसची काय करायची, तुला मी एकटा बाद झालो, तो तुला मी आत्ता हा मंडप चालून दाखवतो अख्खा शिर्डीत, तू फक्त वाघ हो बसून ये. भिंत अशी कधी चालती का पागाला? तो म्हणला हे पळ मग, बावळाट नाही कशी काय भिंत, त्याला वाघ हो बसून यावं लागत. तुला चड्डीचा वगळ खाली गेला तर तू त्याला पाहून घरात पळाला. एकानं मला प्रश्न विचारला, का हो पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढंच का? काय शोध लावतील लोक, काय कळत नाही. आता जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा पंढरपूर होतं. कोणी पाहिले? मी त्याला म्हणलं तुला बाकी त्याची काय करायचं? तो म्हणला नाही, मग नाही, फक्त मला एक सांगा, पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढेच का? मी त्याला सांगितलं आजही पांडुरंग जर मोटरसायकलवर चालला, रुक्मिणी कुठे आहे? मागायचे. उलटी आमची रुक्मिणी अंतर सोडू नये. ही रुक्मिणी पांडुरंगाची मांडी दाबी ती, मधून मुंडकं काढी ती. डायव्हर कळत नाही श्रीलिंगी का पुल्लिंगी. आणि ती पांडुरंगाला सांगती राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी. त्याला विचारलं काय रे, कुत्रं आडवं गेलं? कुत्रं सीझन सोडून रोडवर येत नाही. तुम्ही माना नाही तर नका मानू, मारा, शास्त्र म्हणेल ते आहेच. आता तुम्ही पहा, हे 2-4 महिने झाले शेतकऱ्यांना आत्महत्या बंद केल्या, आता त्यानं तो सोडून दिला ना. आता दखलच घेईन कोणी, ते काय येऊन गेलं तुम्हाला मरून देते काय? आता मरण्यात मजा नाही. शेतकरी 2-4 महिने शेतकरी सोडून दिला तो ना. मरू नाही, उपयोग नाही. लाख मंजूर झाले, 22 मिळाले, मरताच का? शेतकऱ्यांनी सोडून दिले आत्महत्या. आता मोर्चे बंद झाले, 3 महिने झाले मोर्चे नाही. आता 2-3 महिने मोर्चे नाही निघणार. कटाळी लोक डांबरी हो डांबार तापलं पण फरक पडला नाही, सोडून द्या. आता तुम्ही सगळ्या हॉस्पिटलमध्ये जा सरकारी, या 2-3 महिन्यात आत्महत्या करणारे शेतकरी नाहीत, नोकरीवाले नाहीत. नोकरीवाले तर करू शकत नाही कधी, ते करणारच नाही, त्यांना 12 गुरु लागला. आता त्यांचं आता कावळाशिवाय पोत उजाडलं, फक्त हातात मिळले पाहिजे, त्यांचं उजाडलं. पण त्याला ठेवा, तुम्ही कोणत्याही हॉस्पिटलला जा, सध्या आत्महत्या करणारे शेतकरी नाहीत. कोण आहेत मग? डिप्लोमा, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, ITI, ही कॉलेजला जाणारी जी अवलाद आहे ही सध्या फुल उताटली. तुम्ही कुठे जा, हेच पोरणपुरी काय मत आहे तुमचं? आणि यांचे कारण माहिती आहे का काय? बाप बोलला फाशी, पुरीला आई बोलली आत्महत्या. इतके हलकट विचार झाले. आणि हे आत्महत्या का करायला लागले माहिती का मला? 70,000ची या नालायकाला पल्सर आहे, 10,000चं त्याच्याकडं मोबाईल आहे, 2-2.5 त्याच्या पायात बुडे, आणि फुकाट खातोय बापाची पेंट. उताटलं ते. रुपड्या कमवायचं नाही ना, बापाने बी गुंठा ऐकायचा आणि कपडे कडक घालायचे. आणि ती चावला, तिला सवय लागली. पिढी संपली ना. आता काय माय काय संपली का नाही? हा म्हणा, पिढी संपली ना. बापाने आवता हाकायचं नाही, एक गुंठा वाजा करायचा आणि स्कॉर्पिओ घ्यायची आणि त्याच्यावर लिहायचं पैसा गेला पण नात केला. मग असं परिणाम ह्या अवलाद उताटून गेली. यांना तुम्ही तिथेच बसा, रुपया इन्कम नाही.
पण उताटल्यावानी मारायचं. आता त्या पोराला पल्सर केवढे, बाईक केवढ्याला आहे, बाईक 1 लाखाला. 80% पोरं कॉलेजला गाडीवर येतात. लाखाची बाईक उताट्या लावलात. बरं त्याला पेट्रोलला पैसे लागतात 3 दिवसाला 100. सोमवारी दिल्यावर गुरुवारी द्यायला पाहिजे. बापानं 100 दिले म्हणल्यावर येणं द्यायची गरज आहे का? लई जागृत देवस्थानी हिला तर लई काळजी परपंचीची. हिनं लगेच पोराला म्हणायचं बाय हे 100 त्याचं ऐकू नको. त्याचं कोणचं? त्याचं. तो पहिल्यापासून तसाच. मी त्याला 9वी पासून पाहते. आता त्या पोराला बापानं 100 दिल्यावर आईनं 100 द्यायलाच नको आहे. आठवड्याला त्याला पैसे किती लागतात? फक्त 200. आईनं 100 दिल्यामुळे ते पोर माळकऱ्याच्या टोळीत बसल का बेवड्याच्या? एवढे ते हरिपाठाकडे निघल का धाब्याकडं? त्यानं 90 मारायला सुरुवात केली. गोवा खायला माझाटलं ते पडलं पोरीच्या प्रेमात. पोरं आहे भंगार. तिच्या बाई 3 पोरांनी भाषा घेईल. हे 4थं बी लागलं तिला. आणि ती अडबड. तिला काय घेणं नाही मोबाईलचा बॅलन्स भरायचा, नाही हॉटेलचं बिल द्यायचं, नाही गाडीला पे, फक्त तोंड बांधून मागं बसायचं एवढंच ना. बसली. ओळख येऊ नये म्हणून पॅन्ट शर्ट घातला. 10 मिनिटं गेले पोलिसाला सापडाय. पुढचा ड्रायव्हर आहे का मागचा? बिकार. आणि त्या पोरीचा बाप आला इंदुरीकडच्या कीर्तनाला. आणि त्या पोऱ्याचा बा आणि खरं सांग का महाराज म्हणून नाही, महाराज मरू द्या जाऊ द्या, पण तुमचा मुलगा म्हणून आहे ना आपली कीर्तनं वर्षातून 4 वेळा ऐकावं माणसानं. दर 3 महिन्याला 1 डोस. तुम्ही तोंडावर नका बोलू, फरक पडत नाही. पडतो, झटका बसतो. मी आणि मला तर तुम्ही म्हणणार नाही स्तुती म्हणून नाही, पण आमच्या बोलण्याचा 5-25% फरक झाला आहे. काय मत आहे तुमचं? असं जर 2-4 वर्ष मी टिकलो पाहिजे, फरक होणार. आणि मग आला नाही फरक. हां, त्या पुरीच्या बापानं ऐकलं इंदुरीकडचं कीर्तन. इंदुरीकडनं पुरीचे बापच कसवली कीर्तनात. त्या डोक्यात फिट बसलं ते. तू घरी गेला पुरीनं मला इकडे कीर्तन ऐकून आलोय, डोकं गरम आहे. तू त्या पोऱ्याबरोबर जर दिसली ना बरं मेलीच. तू मेलीच. पुढचं सांगत नाही आता, मेलीच. ती पोरगी गेली त्या पोरानं म्हणली मा नाच सोडून दे, मा बाप पिसाळलाय. आता त्याच्या डोक्यात टक बसलाय. मला तर रिपीट करीन, पण तुला तर भोगशीलच पाय विचार करून. तू त्याच्या डोक्यात फरक आला. तो पोऱ्या म्हणला तू माझी नाही ना, माझी नाही ना, तू कुणाचीच नाही. ती म्हणली कोणची होईन पण तुझी नाही होणार, असा अंदाज आलाय मला. तो म्हणला नाही तुम्हारे बिना मैं जी नाही सकता. ती म्हणली कवाय मर पण ते जमणार नाही. आता तो पोरगा ही गोष्ट कोणाला सांगणार? त्याच्या आईला. तो आईकडे गेला ना, आईला म्हणला मम्मी सांगून टाकतो, आमचं 9वी पासून प्रेम होतं, ठरेल होतं सगळं, पण आता तिचा बाप बिघडला आहे. मला तर फटकील असतो, पण तू एक कर, पप्पांना सांग. आणि पप्पांना सांग आणि तिच्या बापाची गाठ घे. आणि पप्पांना सांग आणि बापाची गाठ घे. तुला सुनही होईल आणि इज्जतही राहील. हे म्हणणं कोणचं आहे? पोराचं. कोणला? आईला. आणि तिला पटतं पोराचं. पोराचं पटतं तिला. पोराचं पटतं, पुरीचं पटतं. पुढचं बोला ना पटकन. फक्त नवऱ्याचं पटत नाही तिला, बाकी पोराचं पटतं. ती म्हणली खरंय खरंय बरं का, इज्जत झाकूनही राहील. आणि पुरीचंही पटतं तिला. पोरगी म्हणली मम्मी पप्पा जरा पोरगं शोधायला लागलेत मला, मागून अपमान होण्यापेक्षा त्यांना म्हणा शोधू नका, फक्त पैशाची तयारी ठेवा, फायनल आहे. तिला पटतं ते. ती म्हणते ते खरंय काय, प्रेम ते प्रेमच. आणि तो पोऱ्या ती बाई गेली नवऱ्याला सांगायला आपलं पोरगा असं असं नादी लागलंय पा. त्यानं इंदुरीकडचं कीर्तन ऐकलं होतं पोऱ्याच्या बापानं. तो बोलला नाही काय, असा पाहत राहिला तिच्या 5 मिनटं. तिने सांगितलं पा करून टाका ती पोरगी, आपल्याला इज्जतही राहील घराची. त्यानं काय नाही अशी बाई मागं केली आणि 5-6 बायकोच्या ठेवून दिल्या निभार. तिला चक्कर झाली.
ती म्हणली 40 वर्षात यानं हन्न नव्हतं, याला झालं काय? हा एका कीर्तनात एवढा बिघाडला कसा? त्या पोरानं ओळखला, आपली आई रिपीट केली म्हणले हो आपला कार्यक्रम होणार. ती पोरगं गेलं निघून, मित्रांना म्हणला टेन्शन. मित्र म्हणले रिलॅक्स रिलॅक्स, टेन्शन नाही घ्यायचं. 90 डिप्लोमॅट हन. आणि दारू प्यायल्यावर काय होतं माहिती का महाराज? पोपटानं दुस्ती केली वाघाशी. पोपटानं वाघाशी दुस्ती केली आणि वाघानं डुकराशी दुस्ती केली. ते पोपट आजारी पडलं आणि मेलं. त्या टेन्शनमुळं वाघही मेलं आणि डुकरही मेलं. तिघही एका जागेवर गाडले आणि त्या जागेवर झाड उगलं. ते झाड होतं मोहाचं. दारू पाडी त्या मोहाची. म्हणून दारुड्या माणूस पोपटावानी बोलतो. वाघावानी डरकाळ्या फोडितो आणि डुकरावानी लोळतो. त्या झाडाचा दोष. ते बरं फुल 90 हल्ली आलं. पण ते हुशार होतं पोर. ते म्हणलं बाप आपला बिघडेली. पण तो म्हणलं बापाची जिरवणार. प्रेमापुढं बापाचा काय विषय. त्यानं औषध घेतलं पण ते पेलं नाही. हुशार होतं ती. वठाला लावलं, पेलं नाही. पोराच्या आईनं पाहिलं, पोरानं औषध घेतलं. तिने ते बांगड्या कोणीकडून पदर कोणीकडून तोंड झोडी तर झाली. नवऱ्याला म्हणली झालं ना समाधान. गेलं ना पोर, घेतलं ना त्यानं औषध. तू काय बोलला नाही. पण तिच्या पहिली झापड निवार होती त्यामुळे ती लांबच उभी राहिली, जवळ नाही. पहिले तिच्या फटके निवार बसेल होते. ती फक्त त्याच्या बाद राहिली. पटलं ना तुम्हाला? झालं ना माना जागं? झालं ना माना जागं? तो म्हणला मेलं नाही ना, मेलं नाही ना अजून, होईल परत. थोडं लांबल पण होईल. पण तू जर भुकली ना, तू मेलीस. ती म्हणजे आता काय करा, त्याला काहीच फरक पडा नाही या माणसाला एका कीर्तनात. आणि ते पोरानं ओळखलं आपल्या बापाला. औषधही लागू पडा ना, म्हणजे कार्यक्रमच बिघडला. आणि अजून 2 कीर्तन ऐकले होतं बाप काही करील. ते पोर घाबरलं. त्याला औषध चोळेल होतं. ते आलं बापा पुढं. घाम आला त्याला. मरण आहे महाराज. काही झालं तरी माणूस मरणाला घाबरलं. ते आलं बापा पुढं राहिलं. बापानं अशी बाई मागं केली आणि 4-5 त्याच्यात ठेवून दिले निवार. तो म्हणलं बापा पाया पडतो. मी पेलोच नाही हो, तर फक्त चोळलंय तुम्ही मारू नका. गपची बास, गपची बास. बोलणं देणं बाप त्याला. मुतलंच ते 2 झापडी. आणि त्यांनी आलं डॉक्टरनं क्वार्टर आणली होती. घाटलं डॉक्टरनं त्याला आतल्या खोलीत आणि बेल्ट काढला कमराचा. 3 बेल्ट दिले. गपक्यात भरलं मागून ते. तो डॉक्टरला म्हणला फक्त डॉक्टर एखादा शब्द मला. गपची बास. तो म्हणला त्या पुरीला तिकडं आग लागू द्या, ते घरही जळू द्या, मोर द्या. मी पेलोच नाही हो, मला बोल. गपची बास. पेशंट धुतल्याशिवाय रिपोर्ट येत नाही. गपची. तो म्हणला मला गपची बास. तो बोलूनच द्याय ना डॉक्टर. मरणाचं रिपीट केलं त्याला. तो म्हणला फक्त 1 मिनिट हाणायचं बंद करा, मग ऐकू. गपची बास. आता शिकतो तुला वरून धुतलंय, आता तुला आतून धुवायचं. तो म्हणला मी गपची बाप. झोप पालथा पालथा झोप. तो म्हणला मी झोप पालथा. 2-3 नर्स 2-4 कंपाऊंडर त्याला दाब आहे. पालथा झोप. कंपाऊंडरला सांगितलं आंड्रे नळी मागून घाल. घातली नळी मागून. असं बॉम्बलायचं ते खाटा सगळं. गपची बास. आतला रिपोर्ट आल्याशिवाय फायनल नाही. जेव्हा इकडून नळी काढली तेव्हा ते शांत झालं. 2-3 दिवसानं पोरीचा फोन आला. त्यानं मोबाईलच फेकून दिला. मला नको आता इकडून नळी घालतीन आणि इकडून काढतील. हे 500. तुमच्यापैकी कोणी औषध घ्यायला असेल तर त्याला विचारा फक्त कसं काय. त्याला फक्त म्हणायचं परत घेतो का औषध. शेण खावा शेण, पण औषध नको. चिंता करायची नाही महाराज. चित्ती असू द्यावे समाधान. Hey, hey, hey.
यादूसाठी केला होता हास यादूसाठी केला होता गोंधर पाटील परिवाराच्या भापूर्ण श्रद्धांजली वाहताना एक पहिलं वाक्य की काळ बदललाय आता कीर्तनवारी काय काय काळ फार बदलला आता हे डावे श्राद्ध फक्त आता लोक डावे सुद्धा बंद होणार आहेत आता डाव्याचा आता पॅकेज निघणार बामणाला डायरेक्ट पॅकेज कावळाही तूच आण भातही तूच शिजवून चमनही तूच कर तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुलं त्याचं कर अहो महाराज आता जाऊ द्या दहाव्याला थोडी प्रवचनं सुरू झाल्यामुळं निदान माणसं बसायला तरी 10 मधले 4 माणसं का होईना पण प्रवचन ऐकतात. आता लोकांनी काय फक्त काय केलंय वर आता सध्या बोबाटे काय केलं लोकांनी बोबाटा दुष्काळ पडला बा दुष्काळच नाही हे भांडवल आहे कायचा दुष्काळ आहे महाराज काचा दुष्काळ काच आहे 5 वर्ष झाली लोक घरचं पाणी पिणं 10व्याला जार मौतीला जार बारशाला जार 5ला बार जार कुठं पाण्याचा दुष्काळ आहे दुष्काळ फक्त दोघांना नाही महाराज एक शेतकरी आणि 2 त्याच्या दारातली गाय चौथा कोणाला दुष्काळ आहे तिसऱ्याला या फक्त लबाड्या चालल्यात कायचा दुष्काळ आहे महाराज 20 किलोमीटरवरून लोक लॉन्स घ्यायला शिर्डीला येतात 20 किलोमीटर खेड्यातला शेतकरी लॉन्सला लग्न शिर्डीला आणतोय साखरपुडा सुद्धा वाट्यावर करीन तो इतकी उताटल्यात लोक काय पैशाला उता आलाय त्यांना महाराज तुम्ही विचार करा आपल्याकडं 1 रुपयात लग्न किती वर्षापासून आहे 15 वर्ष झाली अजून आपल्या लोकांना त्याची किंमत कळली नाही पैसाच मोकारो आता हे साईडची जी गाव आहेत ना शिर्डीच्या तसं प्यायला पाणी नाही पण वाट्यावर साखरपुडा सुद्धा करते नाही साखरपुडे कुठे त्यांचे
हायवे टच लॉन्स शिर्डी मोकळं नाही कोपरगाव लॉन्स 550 यार्ड पटन यायची सगळं टाईट होतंय फक्त पैशाचा नाश. आणि कोण म्हणलं दुष्काळ पडलाय का दुष्काळ पडलाय दुष्काळच नाही दुष्काळ जर पडला असता तर पैशाचा तुटवडा भासला असता ना. साखरपुडे महाराज पाया पडतो तुमच्या इंदुरीकर मरल ना म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष पण निदान पैशाचा वापर तर नीट करीचा. आज 80% पैसा लग्नांमधला बोगस आहे. सगळ्या लोकांका मोबाईल आहे काय पत्रिका छापायची गरज आहे आता 1 मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी कवा तमाशा आहे. 500 नावं छापीतून उन्हात पत्रिका वाटीत बोंबलं तिंडतो नालाय का ज्याला त्याला कळलं पाहिजे ना ते पैसा वाचणार नाही. आता सगळ्या लोकांनी शिर्डी परिसरातल्या सगळ्या लोकांनी यावर्षी जर संकल्प केला दुष्काळ पडलाय ना लग्नांमधले फेटे सत्काराचे पैसे बंद करायचे आणि ते पैसे चांगल्या कामासाठी वापरायचे. तुम्ही 100 रुपयाचा फेटा घेण्यापेक्षा 10 रुपयेच वाचवा त्याच्यात फायदा आहे का नाही. लग्नांमध्ये तुम्ही फेटे बांधता तर किंमत करता माणसाची. समजा माझ्याबरोबर एखादा माझ्या गाडीत आलात बरोबर तुमच्या लग्नाला इंदुरीकर थोडं बरं आहे म्हणून तुम्ही मला फेटा बांधता माझ्या संग आला तो दरोडेखोर आहे का. मग तुमच्या श्रीमंतीला काय आग लावता बांधायचे फेटे तर अख्ख्या वराडाला आचार्यान बँडवाल्या सगट नाही तर मग एकालाही नाही. अहो एका शहाण्या माणसानं माईकवर सगळ्यांचे आभार मानावं संपला विषय. कशातही पैसे घालीत बसायचे बावळटासारखं आणि मेलेली लोक त्याच्या बाई कशातही पैसे ते बंगरी आता डीजे लावले ना कुठं डीजे लग्न साधे केले तरी मुलं होतात हो. त्याला असं नियम आहे का डीजे लावल्यावर सटासटा होते बावळ्याचा बाजार. आता एक फाजील पद्धत आली आपल्याकडं फाजील पद्धती आहे. सत्कार ही पद्धत कशी आहे फाजील आशीर्वाद फाजील आणि भाषण करणारे लोक ध्यानात ठेवा लग्नांमधले भाषणं तुम्ही टाळीचा. लोक लय वाईट बोलते मारा खाली बसलेले आपल्याला वाटतं लोक आपलं भाषण ऐकत आहे नाही. 26 जानेवारीचं भाषण पोरं का म्हणून ऐकायचं माहिती का गोळ्या गुथल्या म्हणून. तुम्ही अगोदर गोळ्या वाटा नंतर भाषण करा. एक कार्ट सापडायचं नाही तुम्हाला. ती पोरं गोळ्यांमुळं गुथल्यात आणि त्यामुळं ते लटकून टाळ्या वाजत त्यांना वाटतं भाषण उरकावा. आपल्याला वाटतं भाषण आवडलं नाही टाळीमुळं ऐकू येत नाही तर घोडा लावतात ती ही टाळीच जायचं मला. आता एक फाजील पद्धत आली लंगडात. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार गेटवर तो नवरदेव भाड्या भाड्याच्या गाडीत आला 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा त्या हायवेला मिळतो तो आता 100ला झाला नाही तर 35लाच होता पहिला. आणि त्या नवरदेवा मागं त्या 2-4 याडपाट पुरी कुढून मेकअप करतात काय कळा ना त्याला इथल्या फट्टीत चमकी. तो देव यांनी भांग तो पॉप गेलाय आता ते पॉपनं बरीच चव घातली. आता देव यांनी भांग असा आहे पोरीनो ही जी बाजू आहे ना पुढची ती अशी दडपून घ्यायची पुढं ही मागं दाबायची त्यातली एक बट मोकळी ठेवायची ती बोलताना वाटावं आली पाहिजे याला म्हणायचं देव यांनी. आणि आता नवीन एक भांग आला यावर्षी अजून आपल्याकडे नाही आला तो शहरात आलाय. एकच बाजू बांधायची ही बाजू मोकळी. अहो एक पोरग कॅनॉलच्या कडेला होतं पोरीनं असं केलं ते पटलं कॅनॉलमध्ये हो त्याला वाटतं खुणावलं का काय गेलं वाहून ती. आणि त्या कार्ट्याने एक भांग आणलाय कुठून वन साईड वावर नांगरलाय दंड ठुलाय काय ना तर बगलात गाच गोशिड्या झालं तुला गाला मग. आणि तो गेटवर नवरदेव आल्यावर त्याच्या पुढे तो बँडवाला बहरा फुल बरसा मेरा महबूब आया मेरा महबूब आया. लॉन्समध्ये एकदम शांतता जसं प्रेत पेटवायचं आता. आणि पूर्वी तांदूळ हातात देत होते त्या पुढे केल्यामुळं लोक पुढे फुडते नाही फिकूनच आणतात. आणि लग्नांची एक चुकीची पद्धत काय केली आपल्या लोकांनी 10 वाजल्यापासून जेवण. लोक लग्नाला थांबतच नाही. राम राम. बाहर फुल बरसा
तुम्ही चालवतं कसं माहिती का? आणि त्याच्या पुढं फुलं टाकेत. अरे बाटलीची बुच्च टाका बेवडं येते ते मरणाचं क्वार्टर रुपया त्याला काय आला फुलं. सावध व्हा. मला खोडवायचं का नाही 1 वाजत आलाय. मला उभं राहिलं भांड राहत नाही मला. हे गोंदकर परिवाराचे आयोजक संयोजक ग्रामस्थ सगळ्यांना धन्यवाद. मी तुमचं तुम्हाला बोललंच पाहिजे. फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधारायचं नाही. अरे 2 तास जीव काढला मी. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल.